बस स्टँड नेहमीप्रमाणे गजबजलेला होता. आदित्य 23 नुकताच नोकरीच्या मुलाखतीसाठी गावाहून आलेला एका कोपऱ्यात बसून पुढच्या प्रवासाची वाट पाहत होता. त्याच्या मनात नवी स्वप्न आणि भविष्याची चिंता होती. तो आपला नवीन स्मार्टफोन पाहत काही महत्त्वाचे दस्तऐवज तपासत होता. तेवढ्यात एक साधी आणि नम्र तरुणी त्याच्याजवळ आली. तिचं नाव प्रिया. चेहऱ्यावर थोडी चिंता होती. एक्सक्यूज मी, ती हळूच म्हणाली. माझ्या फोनची बॅटरी संपली आहे आणि मला अर्जंट माझ्या आईला फोन करायचा आहे. तुमचा फोन 1 मिनिट द्याल का? खूप मोठी मदत होईल. प्रियाच्या विनंतीपूर्ण आवाजाने आणि तिच्या निरागस चेहऱ्याने आदित्यचा विश्वास जिंकला. स्वभावतः मदत करण्याची वृत्ती असल्यामुळे त्याने क्षणभरही विचार न करता आपला महागडा स्मार्टफोन तिच्या हातात दिला. हो घ्या, तो म्हणाला. प्रियाने फोन हातात घेतला आणि थोडी बाजूला झाली. तिने पटकन 1 नंबर डायल केला आणि बोलत असल्याचा अभिनय करू लागली. तिची नजर मात्र सतत आजूबाजूला फिरत होती. ती काहीतरी इशारा करण्याची संधी शोधत होती. आदित्य तिच्याकडे लक्ष न देता पुन्हा आपल्या बॅगेतील कागदपत्रे तपासण्यात गुंतला. त्याला वाटले की तिचा फोन झालाच असेल. ती फोनवर बोलत असल्याचा अभिनय करत असतानाच तिने बसस्टँडच्या प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या एका लाल पल्सर मोटरसायकलवाल्या तरुणाकडे सूक्ष्म डोळ्यांनी इशारा केला. हा तरुण तिचा साथीदार होता. इशारा मिळताच तो तरुण आपली बाईक आदित्य आणि प्रियाच्या दिशेने हळूहळू आणू लागला. प्रियाने बोलण्याचा अभिनय थांबवला आणि मोठं नाटक केलं. आई, मी लगेच येतेय. तिने फोन आदित्यकडे परत न करता तो आपल्या हातात तसाच ठेवला आणि थोडं पुढे सरकली. आदित्य आता तिच्याकडे पाहत होता. झाला का तुमचा फोन? त्याने विचारले. हो, जस्ट 1 सेकंद. मेसेज करते असं म्हणून ती अजून पुढे सरकली. आदित्य काही समजायच्या आत तो लाल पल्सरवाला तरुण वेगाने प्रियाजवळ आला. त्याने बाईक थांबवली नाही, फक्त धीमा केली. आणि इथेच तो विश्वासघाताचा क्षण घडला. प्रियाने अत्यंत चपळाईने आदित्यचा फोन आपल्या पर्समध्ये टाकला आणि उडी मारून त्या बाईकवर मागच्या सीटवर बसली. माझा फोन थांबवा, आदित्य ओरडला आणि धावला. पण त्याचा आवाज बसस्टँडच्या गोंगाटात दबून गेला. प्रियाचा साथीदार वाऱ्याच्या वेगाने बाईक चालवत ट्रॅफिकमधून निघून गेला. काही क्षणातच ते अदृश्य झाले. इतक्या जलद गतीने हे सर्व घडले की लोकांना काय झाले हे कळायलाही वेळ लागला नाही. आदित्य जागेवरच थिजून उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावरचा धक्का आणि संताप स्पष्ट दिसत होता. त्याने मदत म्हणून दिलेला फोन आता एका संघटित टोळीच्या हातात होता. ती निरागस दिसणारी मुलगी खरं तर एका गुन्हेगारी टोळीची सदस्य होती, जी लोकांचा विश्वास जिंकून फसवणूक करत होती. बस स्टँडवरचा तो क्षण आदित्यला आयुष्यभर लक्षात राहणारा एक कटू धडा शिकवून गेला. प्रत्येक मदतीच्या मागणीमागे चांगला हेतूच असतो असे नाही. सतर्कता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.